अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। पर्वती परिसरातील ही धक्कादायक घटना। सख्या आजोबाने अत्याचाराचा प्रयत्न केला। पुणे पोलिसांची माहिती, आरोपीला ठोकल्या बेड्या। पर्वती भागातल्या घटना लक्षात येताच मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर। आरोपीला ताब्यात द्या, संतप्त नागरिकांची ही मागणी। तर सहपोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल। रात्री 1 वाजता जमाव भांगवण्यात मोठं यश। पुण्यातील 9 वर्षीय नातीवरती आजोबाकडून अत्याचाराचा प्रयत्न। तर स्थानिक नागरिक थोड्याच वेळात मोर्चाही काढणार। पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनवरती स्थानिक नागरिकांकडून हा मोर्चा काढला जाणार। आरोपीला कडक शिक्षा देण्याची स्थानिक नागरिकांची मागणी। पुण्यात सख्या नातीवरती आजोबांनी केलेल्या अत्याचारानं मन सुन्न झालंय। घरातही लेकरं सुरक्षित नाही, हा प्रश्न अस्वस्थ करतोय। तर आयांनो, सावध रहा, काळ बदललेला आहे। आपल्या लेकरांवरती लक्ष ठेवा। पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार झाले, त्यानंतर चित्रावाग या आक्रमक। मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ। सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा आणावा। रोहित पवार यांची सरकारकडे ही मागणी। नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी शक्ती कायद्याचा वटहुकूम काढा, असं रोहित पवार यांचं ट्विट। नसरापूर प्रकरणी आता 15 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल होणार। पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची माहिती। अत्याचार प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून गांभीर्याने तपासही सुरू। नसरापूर प्रकरणामध्ये मुलीला मारण्यासाठी आता आरोपीने छातीत बुक्की मारली। ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल सादर। तर अत्याचार केल्यानंतर आरोपीने मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरदार बुक्की मारल्याचं देखील समोर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटलांचा एकाच कारमधून प्रवास। संजय दिना पाटलांच्या पत्नी सध्या फोर्टिस रुग्णालयामध्ये ऍडमिट। शिंदेंकडून भेट घेत विचारपूस। दोघांच्या एकत्र प्रवासानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटलांचा एकाच कारमधून प्रवास। उद्धव ठाकरेंचा खासदार संजय दिना पाटील यांना फोन। पत्नीच्या अपघाताबद्दल ठाकरेंकडून विचारपूस करण्यात आली। कोकणाच्या राजकारणामध्ये आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता। ठाकरेंच्या सेनेचे कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदेंच्या संपर्कात। कणकवली पॅटर्नच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकरांची निवड झालेली। सर्वच राजकीय पक्षांनी संदेश पारकर यांना दिला होता पाठिंबा। राज्यात पक्ष विस्तारासाठी भाजपकडून नव्या जबाबदारी निश्चित। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून 6 नव्या समन्वयकांच्या नियुक्त्या। राजेश पांडे, योगेश सागर यांच्याकडे ठाणे कोकण, निरंजन डावखरेंकडे पश्चिम महाराष्ट्र, सुनील राणे मराठवाडा आणि संजय कुटे हे विदर्भाचे समन्वयक। आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्याच्या 12 नगरसेवकांसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट। जालना पालिकेमध्ये भाजपनं शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवलं, त्यानंतर ही भेट। पालिकेत निधी वाटपात भेदभाव होत असल्याची शिंदेंकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती। विजय थलपती यांच्या सत्ता स्थापनेसाठी राहुल गांधींना पत्र। सरकार स्थापन करण्यासाठी थलपती यांनी पाठिंबा मागितला। काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांची ही माहिती। तर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस टीव्हीकेला पाठिंबा देणार, अशी सूत्रांची माहिती। 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ट्रम्प यांच्याकडून मोदींचं अभिनंदन। व्हाईट हाऊसचे प्रवक्ते असलेले कुश देसाई यांची ही माहिती। मोदींसारखे नेते लाभले हे भारताचं मोठं नशीब। ट्रम्प यांची प्रतिक्रिया। मोदींचं केलं कौतुक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर। सुनेत्रा पवार राज्यसभा सदस्यत्वाचा देणार राजीनामा, अशी सूत्रांची माहिती। दौऱ्यादरम्यान काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची देखील शक्यता। पश्चिम बंगालमध्ये आता हिंसाचार भडकवणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांवरती कठोर कारवाई होणार। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश। पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जींना सोनिया गांधी, राहुल गांधी, ठाकरे, केजरीवालांचा इतर मित्रपक्षांचा फोन। इंडिया आघाडीमधील सर्व पक्ष पाठीशी, आमची एकता पुढील काळामध्ये आणखी भक्कम होईल, ममता बॅनर्जी यांचा निर्धार। कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ला। जेसीबीनं टीएमसी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप। तर कोलकात्याच्या हॉग मार्केट परिसरातली ही घटना। अमृतसर या ठिकाणी खासा लष्करी छावणी क्षेत्राच्या सीमा भिंतीजवळ रात्री उशिरा स्फोट। तर एका अज्ञात व्यक्तीने छावणीच्या दिशेने स्फोटक फेकलेले। सीमा भिंतीला लागून उभ्या असलेल्या पत्र्याच्या शेडचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान। दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींकडून ग्रेनेडच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला असल्याचा संशय। अंबरनाथ आणि बदलापूरच्या पाणी टंचाईवरती आढावा बैठकीचं आयोजन। पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, आमदार किसन कथोरे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। परदेश प्रवासासाठी इंद्राणी मुखर्जी यांचं मुंबई सत्र न्यायालयामध्ये नवी याचिका। तर शीना बोरा हत्या प्रकरणामध्ये इंद्राणी मुखर्जी या आरोपी सादर केलेल्या याचिकेवरती न्यायालय 4 आठवड्यांमध्ये देणार निर्णय।
तर नागपूरच्या पारडी परिसरामध्ये तृतीयपंथीयांच्या 2 गटांमध्ये मोठा वाद झाला। तृतीयपंथीयांचा गुरु कोण यावरून विद्या कांबळे आणि उत्तम बाबा यांच्या गटामध्ये वाद। कळमना पोलिसात तक्रारही दाखल। मालाड दिंडोशीजवळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती भरधाव होंडा कार ही पलटी झाली, तर दुसऱ्या कारलाही ती धडकली। होंडा कारचा चालक यामध्ये किरकोळ जखमी झाला, मात्र होंडा कारचा पूर्णतः चक्काचूर झाला। गोवंडी बैगरवाडी या ठिकाणी सिग्नलजवळ अनधिकृत पार्किंग रॅकेट चालवून पैसे उकळल्याचं प्रकरण। देवनार पोलिसात चौघांविरोधात दाखल झाला गुन्हा। मुंबईमध्ये घर खर्चासाठी घरफोडी करणाऱ्या दोघांना डीएन नगर पोलिसांकडून अटक। रशीद शेख आणि सईद अहमद मस्तान शेख उर्फ अली अशी आरोपींची नावं। शिवाजीनगर बेस्ट डेपोतील धक्कादायक प्रकार समोर। बेस्ट डेपोतील अनेक चार्जिंग गन पॉइंट चोरी झाल्याची देखील माहिती। गोवंडी शिवाजीनगर आगारातील 10 चार्जिंग गन पॉइंट चोरीला। एका पॉइंटची किंमत ही 1.5 लाख रुपयांपर्यंत। मुंबईमधील चारकोप पोलिसांकडून 23 वर्षीय दुचाकी चोरट्याला अटक, तर आरोपीच्या चौकशीत वेगवेगळ्या दुचाकी चोरीचे देखील 5 गुन्हे समोर आले। पोलिसांकडून 5 दुचाकी करण्यात आल्या जप्त। तर दुसरीकडे कळमना शहरातील दत्तपेठेत शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या। तिघांविरोधात कळमना पोलिसात गुन्हा दाखल। आशा अर्जुन सिंग परदेशी असं मृत महिलेचं नाव। नागपूर सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांच्यासह 9 जण निलंबित। सायबर पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी कर्मचारी यांच्या हाणामारीनंतर ही कारवाई। बेटिंग प्रकरणामध्ये आरोपीला सोडून दिल्यानंतर झाला होता वाद। भंडारा गोंदियातील बाळविक्री प्रकरणी आरोपी डॉक्टर वाजपेयी यांचं सोनोग्राफी सेंटर सील। गोंदिया जिल्हा शल्यचिकित्सकांची कारवाई। आरोपी डॉक्टरने भंडारा गोंदियामध्ये 4 बाळांची केली होती विक्री। नाशिकमधील रिंग रोड जमीन प्रकरणी प्रांताधिकाऱ्यांविरोधात 8 महिलांची तक्रार। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। जमीन संपादनावेळी गैरवर्तन आणि मारहाण झाल्याचा आरोप। प्रांताधिकाऱ्यांना कारणे दाखल।